पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याकडून सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. डेंग्यूच्या डासांना सीपीआर रुग्णालयामध्ये नो एंट्री. जिल्हा हिवताप विभागाची धडक मोहीम. दूषित पाण्याचे कंटेनर केले नष्ट. डेंग्यूचा डास कुठेही वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने आता थेट मैदानात उतरून धडक मोहीम सुरू केली आहे. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने महापालिकेच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी परिसराची कसून तपासणी करून दूषित व साचलेल्या पाण्याने भरलेली भांडी, कंटेनर तसेच डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरणाऱ्या वस्तू नष्ट करण्यात आल्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे डासांची पैदास होणारी संभाव्य ठिकाणे शोधून ती तातडीने नष्ट करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. तपासणी करा, स्वच्छता ठेवा आणि पाण्याची भांडी झाकून ठेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून डेंग्यू नियंत्रणासाठी जनसहभाग वाढवण्याचे आवाहनही प्रभारी आरोग्य पर्यवेक्षक बाजीराव कांबळे यांनी केले आहे. सीपीआरच्या आवारात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत प्रभारी आरोग्य पर्यवेक्षक बाजीराव कांबळे, आरोग्य निरीक्षक सुधाकर कुंभार व सुरेश साठे यांनी सहभाग घेतला. डेंग्यू विरोधातील ही मोहीम केवळ सीपीआरपुरती मर्यादित न ठेवता शहरातील डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.